पुन्हा ऊसाचा रस पिला का? ते बघा इकडं रस काढताय, इकडं ऊसाचा रस फ्री होता, पाणीचा जार पण आहे इकडं. चालू करी आवाज भी नाही होणार मला तर. चालू आहे रेकॉर्डिंग, कट करते. तर मित्रांनो आता आम्ही रोकडोबा मंदिरमध्ये पोचलेलो आहे. धुळ्याच्या पुढं आहे रोकडोबा मंदिर आणि इकडं आम्हाला भंडाऱ्याला खिचडी भेटलेली आहे. खिचडी खाऊन मग इकडं एक दीड तास आराम करू, मग पुढे जाऊ आणि पुन्हा पण खिचडी खाती तुम्ही बघू शकता. खिचडी खायला सर्वांनी बोला सर्वांनी खिचडी खायला या. हां झालं. रोकडोबा मंदिरला खाते हे मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता. आणि इकडं रिक्षाच्या मागे मागं पण आहे. कितना नफीस आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं संदीप पूनम ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जोडगेच्या कमीत कमी 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही इकडं झोपलेलो होतो. आणि यावर्षी एवढे म्हणजे हाल खराब झालेले की आम्हाला चालायला पण येत नाही. पूनम तरी यावर्षी बरी आहे की ती मला साथ देते. यावर्षी मला चालताच येत नाही आहे आणि आता जोडग्याला चाललो आहे आम्ही. तर बघू बरं, पण तुम्हाला मी आज पूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवतो आम्ही काय काय करू. आणि सगळ्यांना सॉरी मी काल व्हिडिओ बनवला नाही. आजचा आमचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस मला धुळ्याला यायला खूप लेट झालं, त्यामुळं मी पहिला ब्लॉग शूटच केला नाही. त्यामुळं मी डायरेक्ट दुसरा दिवसापासून ब्लॉग व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलेलं आहे. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघा. आणि ही पब्लिक जी दिसती माझ्या पाठीमागं, ही सगळी गडावर जाणारी पब्लिक आहे. आणि ते तिकडं बाकीचे झोपलेले आहेत. हे बघा किती मंडपमध्ये झोपलेले आहे. तर आता आपण बी झोपलेलो होतो कारण आराम बी पाहिजे. तर आता जाऊ आपण डायरेक्ट जोडग्याला. आणि तुम्हाला मागच्या वर्षी एक मंदिर दाखवलेलं जोडग्याचं आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. तोच मंदिरवर आपण चाललो आहे मुक्कामासाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण तिथला व्हिडिओ खूप छान बनतो आणि वातावरण पण छान असतं. तर नक्की सपोर्ट करा व्हिडिओला. आणि पूनम तुला काय बोलायचं आहे? मला बोलायचं आहे आज ह्या वर्षी ना खूप तकलीफ झालेली आहे. कारण त्यासनी ताप पण आलेला आहे आणि पायी पण दुखत आहेत आणि चमक पण भरलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता थोडं हळूहळू जावंच लागेल. आणि आम्ही तिथे आता 6 किलोमीटर मंदिर आहे तिथे जाणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हाला. तर आज आम्ही दुसरा दिवस आहे आम्हाला कारण आम्ही जोडग्यामध्ये राहिलो असतो, जोडग्याच्या पण पुढे गेलो असतो, पण हिंच्या पायी आणि चमक भरली होती आणि ताप पण आलेला. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 3 वाजता इकडे पाठीमागे आम्ही बसून घेतलं, पण झोपून झालं आमचं. तर बघू कसं आम्ही जातोय, काय होतंय आमचं, जातोय का नाही, हे कसे करतायत ते तुम्हाला नक्कीच आपण दाखवू ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत बघा ब्लॉग. आणि वातावरण बघा मित्रांनो किती खास आहे कारण सकाळी चालतोय आम्ही. एक नंबर. सकाळी तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं असतं. इकडून सूर्य निघतोय, तुम्हाला पाठीमागून दिसत असेल. आणि हा माझा मित्र आहे. आम्ही 3 जण निघालेलो आहे घरून. आम्ही 2 नवरा बायको आणि हा मित्र आहे बघा. चाललं आहे त्याचं कांद्याचं. हे एक गोष्ट पटत नाही मला, कारण आता मला बी आहे म्हणून मी पण
इग्नोर करतो आता ती गोष्ट. हे बघा मागं भरपूर पब्लिक आहे. आणि मी बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट नाही करत आहे, मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करतो आहे. त्यामुळं व्हिडिओची क्वालिटी कमी होऊ शकते. तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या, कारण बॅक कॅमेऱ्याने काही समजतच नाही की शूट होते का नाही होते. आणि हा आहे लय काम चुकार आहे, हा व्हिडिओ शूटच करत नाही आमचा. मी खास याला त्या गोष्टीसाठीच आणलं आहे की व्हिडिओ शूट करल, पण त्याचं वेगळं स्टाईल मारत राहतं तो. आणि आता झोडग्यामध्ये थांबू आपण थोडंफार, कारण सगळ्यांना भूक वगैरे लागली आहे.